नमस्कार. UK मराठी स्टोरी वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. कथा आवडत असल्यास कथेला लाईक करा, कमेंट सेक्शनमध्ये जाऊन स्वाईप करून हाईप बटन दाबा, कथा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. विधी लिखित भाग 25. ही इथे काय करत आहे? अहिल्याबाईने आध्यावर जडजडीत कटाक्ष टाकले. त्यांचा कणखर आवाज ऐकताच वीणाने नजर झुकवली. आध्या काही बोलेल त्याआधीच विक्रमची नजर तिच्यावर पडली. वीणा मासी. विक्रम पळतच तिच्याजवळ गेला. त्याचे छोटे छोटे हात तिच्या कमरेभोवती गुंफले. तो हसत तिला बघत होता तर वीणा आश्चर्याने त्याला. विक्रम वीणाने कधीच एकमेकांना पाहिले नव्हते. एखादी वेळेस वीणाने कॉल केले तर विक्रम कॉल रिसीव्ह करायचा, कोण बोलत आहे विचारून लगेच मोबाईल त्याच्या आईला द्यायचा. मग तरीही तो एवढे प्रेमाने कसा भेटू शकतो? जणू जन्माची ओळख असावी. सम्राटची छवी असलेला तो, त्याचाच अंशाचा स्पर्श वीणाच्या हृदयात कालवाकालव झाली. तिने थरथरते हात त्याच्या डोक्यावर ठेवले तसा डोळ्यातून एक टिपूस तिच्या गालावर ओघळला. ती गुडघ्यावर त्याच्यासमोर बसली. त्याचा चेहरा उंजळीत घेऊन भिरभिरत्या नजरेने त्याला निहाळू लागली. सम्राट, ज्याच्यावर तिने कधी काळी प्रेम केले होते, त्याला तर ती कधी स्पर्श करू शकली नव्हती, पण त्याच्या अंशाला स्पर्श केले आणि धन्य झाली ती. तिने त्याचे दोन्ही हात पकडून त्यावर ओठ टेकवले. तो हसतच तिला बघत होता. तू खूप क्यूट आहेस मासी. विक्रमने त्याच्या छोट्याशा हाताने तिचे डोळे पुसले. आणि तुम्ही खूप प्रेमळ. वीणाने हसतच त्याचे गाल ओढले. आध्या हसतच त्यांना बघत होती तर अहिल्याबाई रागाने. त्या काही बोलणारच की आध्याचा आवाज कानावर पडला. बघितले मोठी आई, प्रेम दिले तर प्रेम वाढते आणि तिरस्काराने तिरस्कार. आपण तर कारण समजून एखाद्याचा तिरस्कार करतो, पण आपल्यानंतर येणारी पिढी आपण तिरस्कार करतो म्हणून ते करायला लागतात, पण त्यामागचे कारण कधी जाणून घेणार नाही. विनाकारण तिरस्काराची बीज रोवण्यात काय अर्थ आहे? आपला विक बघा, 7 वर्षाचा आहे फक्त. एका शब्दाशिवाय कधी बोलला नसेल विनाशी, तरी बघा असा भेटत आहे जणू खूप जुनी ओळख असावी. मोठी आई, गतकाळातील रवीना ही मजबूर होती, पण ही वीणा आहे. तिच्या कर्तृत्वाने आज पूर्ण देशभर प्रसिद्ध आहे, तेही चांगल्या गुणासाठी. मग विनाकारण का तिरस्कार करायचे? तीही एक माणूस आहे. प्रेमाची तिलाही गरज आहे आणि विसरून चालणार नाही. 6 वर्षापूर्वी वीणामुळे मी सुखरूप आहे, आपला परिवार सुखरूप आहे. आध्या अहिल्याबाईचे हात हातात घेत समजावत बोलली. तसे अहिल्याबाईने वीणाला पाहिले, जी विक्रमशी हसून बोलत होती. आध्या, पाहुण्यांना म्हणावं आत या, देवे लागण्याची वेळ झाली. वीणाकडे बघत अहिल्याबाई बोलल्या आणि लगेच आताही निघून गेल्या. तसेही अहिल्याबाई आता आध्याचे शब्द कधी खाली जाऊ द्यायचे नाही. अहिल्याबाई नंतर मोहिते पाटलांची धुरा सांभाळून घेण्याची क्षमता असेल तर ती म्हणजे आध्यामध्ये होती. बाहेर अंगणात एक पाट ठेवण्यात आले. मेडने एका बकेटमध्ये पाणी ठेवले. वीणा, पाय धू आणि आत चल, ही रीत आहे मोहिते पाटलांची. आध्या बोलली तसे वीणाने पायावर पाणी टाकले. विद्युत मात्र बघतच राहिला. तुम्हीही धुवून घ्या. आध्याची नजर त्याच्यावर पडली तसे ती बोलली. त्याने फक्त होकारात मान हलवली. आबासाहेब सक्षम कामानिमित्त बाहेर गेले होते. साक्षी, आध्या, जानकीबाई, विद्युत, वीणा सगळे हॉलमध्ये बसून होते. वीणा भिरभिरत्या नजरेने हॉल निहाळत होती. कधी विचारही केला नव्हता तिने मोहिते पाटलांच्या वाड्यावर ते कधी येईल, पण सगळे स्वप्न सत्यात उतरले. तेव्हा सम्राट वीर ही आले. त्याला बघताच वीणा उभी झाली, नजर झुकलेली. अरे वीणा, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. केव्हा आलीस तू? सम्राट खुश होत आध्याच्या शेजारी बसला. थोडा वेळ झाला. वीणाची बुबडीच वळली. विद्युत तर इकडे तिकडेच बघत होता. थोडासा अनकम्फर्टेबल झालेला. हृदय भीतीने धडधडायला लागले. हे कोण आहेत? सम्राटची नजर त्याच्यावर पडली. ओ सॉरी, मीही विचारले नाही. आध्या ओशाळून बोलली. साहेब, हे विद्युत रत्न पारखे. वीणा बोलतच होती की सम्राट बोलला. ओ, आय गॉट इट. ग्लॅड टू मीट यू मिस्टर रत्न पारखे.
सम्राटने हसतच त्याला शेकहँडसाठी हात केले, तसे विद्युतने घाबरतच त्याच्या हातात हात दिले. सम्राट एकटक त्याला बघत होता. डोळ्यात भीती, कपाळावर जमा झालेला घाम, थरथरणारे हात. रिलॅक्स मिस्टर रत्नपारखी, सम्राटने त्याच्या शोल्डरवर थुपटून आश्वस्त केले. विद्युत कसनुसं हसला. वहिनी साहेब, मला तुम्हाला काही सांगायचे आहे, वीणा हाताची चुडबुड करत अस्वस्थ स्वरात बोलली. नजर झुकलेली, नेमके कसे बोलावे तिलाही कळले नाही. बोल ना वीणा. हे आणि मी, आय मीन विद्युत सर आणि मी. वीणाला समोरचे शब्दच फुटत नव्हते. लग्न करायचे आहे राईट? सम्राट तिच्याकडे रोखून बघू लागला. तसे वीणाने गोंधळून सम्राटकडे तर नंतर आध्याकडे बघू लागली. त्यांच्या तिच्यावर रोखलेल्या नजरा बघून वीणाने लगेच ओशाळून नजर झुकवली. तिचे डोळे भरून आले. तुला काय वाटले वीणा? तुझ्याविषयी आम्हाला काही माहीत नाही? आमचे सगळीकडे लक्ष असते. तुझे एवढ्या वर्षाचे स्ट्रगल आम्हीही पाहत आलो. सम्राट बोलला तसे वीणाने चमकून त्याला पाहिले. आता तुला वाटत असेल मग सगळं माहीत होते तर मदत का केली नाही? आम्ही नेहमीच तुला मदत केली असते तर तू परिस्थितीशी लढायला कसे शिकली असतीस? आम्हाला तुला दुबळे बनवायचे नव्हते. आज तू जिथे आहेस ती तुझी मेहनत आहे आणि आम्हाला त्याचा अभिमान वाटतो. राहिली गोष्ट तुमच्या लग्नाची तर, सम्राटने बोलून आध्याकडे पाहिले. मिस्टर विद्युत, आम्ही कधीच वीणाच्या सुखाच्या आड येणार नाही. अपेक्षा करते तुम्हाला वीणाचा पास्ट माहीत आहे, तरीही तुम्ही लग्नाला तयार आहात यातच सगळं आले. पण एवढ्यानेच हरकून जाऊ नका. आयुष्य खूप मोठे आहे. वीणाने आजवर खूप सहन केले. उद्या जाऊन तिचा भूतकाळ तिच्या पुढ्यात उभा झाला तर तुम्ही खंबीरपणे तिच्यासोबत उभे राहायला हवे. लोकांचे तोंड आपण बंद तर करू शकत नाही, पण वेळ पडली तर तुम्हाला तिला सावरावं लागेल. आध्या बोलली. वीणा सुन्न होऊन आध्या सम्राटकडे बघत होती. तिला तर विश्वासच बसले नाही की त्याने लगेच होकार दिला. विद्युत हसतच त्यांना बघू लागला. तुम्ही निश्चिंत राहा वहिनी साहेब. वीणा फक्त माझी जबाबदारी नाही तर माझी लाईफलाईन आहे. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मी तिच्या सोबत आहे. मग ते सुख असो की दुःख असो, आजारपण असो, कुठल्याही क्षणी मी तिला दूर करणार नाही. विद्युत मोठ्या हिमतीने बोलला. डोळ्यात खरे पण झळकत होते. आध्या सम्राटने एकमेकांना पाहिले. ओठावर समाधानाचे हसू होते. सम्राट आध्याने लग्नाला होकार दिले असले तरी लग्न एवढ्यात होणार नव्हते. वीणाची शूटिंग, फॅशन डिझाईन कॉम्पिटिशन होते, ज्यात पहिल्यांदा व्हॅब पार्टिसिपेट करणार होता. त्याची तयारीही बाकी होती. सगळं आटोपल्यानंतर वीणा विद्युत लग्न करणार होते. एक रात्र थांबून विद्युत वीणाने सगळ्यांचा निरोप घेतला. अपेक्षेप्रमाणे आदल्या दिवशीपासून मोहिते पाटलांच्या वाड्यासमोर वीणाला बघणाऱ्यांची गर्दी जमली. वीणाने हसून सगळ्यांना अभिवादन केले. सगळ्यांचे प्रेम बघून वीणा भारावून गेली. सगळ्यांचे प्रेम सोबत घेऊन तिच्या दुसऱ्या प्रवासाला ती निघाली, जिथे काही रहस्य दडली होती. तिचे अनुत्तरित प्रश्न होते, ज्याची उत्तरे तिला मिळणार होती की ती प्रश्न कायम अनुत्तरित राहणार होती हे तर येणारी वेळच ठरवणार होती. आता कुठे जायचे क्विटीपाय? विद्युतने विचारले. तिथेच जिथे माझ्या अधोगतीला सुरुवात झाली, माझ्या आईबाबाचे गाव, वीणा गंभीर सुरात बोलली. विद्युत यावर शांत झाला. त्याने वीणाकडे पाहिले, पण जसे ती कोल्हापूरमध्ये येताना अस्वस्थ होती तशी आता नव्हती. काहीशी शांत होती, पण डोक्यात विचारांचे काहूर माजलेले. रस्ता तोडवत कार वेगाने भैरेवाडी गावाच्या दिशेने निघाली. वीणाचे माहेरघर, तिचे जन्मस्थान असलेले ते गाव. तसे वीणा नकळत तिच्या भूतकाळात हरवली. भैरेवाडी गावात राहत असणारे नागसेन मराठे यांचे एक छोटंसं चौकोनी सुखी कुटुंब. घरी 2 एकराची शेती. एवढ्याशा मुठभर शेतीत नागसेन मराठे आणि पत्नी कुंदा मराठे राबराब राबायचे. तरीही मुलांना आनंदी ठेवण्याची त्यांची धडपड. मोठी मुलगी रवीना मराठे नुकतेच 5वीत गेली असेल. लहान मुलगा रवी अंगणवाडीत शिकत होता. मुलगी अभ्यासात हुशार, सोबतच हरहुन्नरी. लहानच
ती पण घरातील सगळी कामं सांभाळून घ्यायची. सोबत तिच्या लहान भावालाही तिच्यावर घराची जबाबदारी टाकून मराठी दंपती शेतात काम करायचे. झेडपी शाळेत शिकायची. शाळेतील प्रत्येक खेळात अव्वल कितीतरीदा त्यांची कबड्डी टीम, खो खो टीम जिल्हा स्तरावर जाऊन आले. तिला लहान वयापासूनच डान्सचे भयंकर वेड. कुठलाही प्रोग्राम असू दे, रवीनाचा डान्स नाही असे क्वचितच घडले. प्रत्येक आई वडिलांप्रमाणेच मराठी दाम्पत्यालाही मुलांनी शिकावं, कुठे चांगली नोकरी मिळवावी इच्छा होती. पण कधी कधी माणूस परिस्थितीपुढे हार मानतो. तसेच काहीसे रवीनाची इच्छा होती सेमी इंग्लिशमधून शिक्षण घेऊन सायन्सला ॲडमिशन घ्यायचे आणि 12वी नंतर डॉक्टर नाही तर इंजिनिअरिंगचे शिक्षण घ्यायचे. पण घरची हालाकीची परिस्थिती बघता तिने सेमी इंग्लिशमधून शिकण्याचे स्वप्न सोडून दिले. पण जिद्द कायम होती. 10वीला चांगले मार्क्स मिळवून सायन्स शिकायचे. पण म्हणतात ना, कधी कधी आपले पाहिलेले स्वप्न कुठून तरी पूर्ण होतातच. तसेच काहीसे झाले. एकदा रवीनाची सुवर्ण आत्या भाऊ बीजेच्या निमित्ताने माहेरी आली. आत्याच्या घरची परिस्थिती तशी सदनच. कुंदाच्या तोंडून सहज विषय निघाला रवीनाच्या शिक्षणाचा आणि सुवर्ण आत्याला एक आयडिया सुचली. सुवर्ण आत्याला दोन्ही मुलं. मुलीची खूप इच्छा. मग काय, त्याने रवीनाला स्वतःजवळ ठेवण्याची इच्छा व्यक्त केली. म्हणजे रवीनाच्या मनानुसार तिला शिक्षण मिळेल आणि त्यांना एक मुलगी. पहिले तर आई बाबा यासाठी तयार नव्हते. पण मुलीचे भविष्य बनत असताना त्यांना अडथळा बनायचे नव्हते आणि त्यांनी होकार भरला. आणि रवीना 6व्या वर्गापासून म्हणजे वयाच्या 11 ते 12व्या वर्षी तिच्या आत्यासोबत त्यांच्या गावाला म्हणजे कोल्हापूरला निघून आली. रवीनाची एका जवळच्या शाळेत दाखला करण्यात आला. मुळात हुशार ती. इंग्रजी विषयही तिने आत्मसात करून घेतले आणि इथेही नेहमीप्रमाणे तिला यश मिळाले. आत्या, आई, बाबा सगळे खूप खुश होते. असेच एक वर्ष पुढे जाऊ लागले. रवीनाचे 10वीचे वर्ष म्हणून तिचे ॲडमिशन कोल्हापूरमधील सगळ्यात नावाजलेल्या शिक्षण संस्थेत करण्यात आली. तिथे सम्राट विक्रम मोहिते पाटील भावंडे, तिचे सिनियर, सगळ्या शिक्षकांचे आवडते विद्यार्थी. सगळ्या विद्यार्थ्यांच्या गळ्यातील ताईत आणि वीणा भाळली ते सम्राट मोहिते पाटीलवर. मनोमन त्याला हृदय देऊन बसली. त्याला चोरून बघणे, त्याच्याही नकळत त्याचा पाठलाग करणे जणू तिचे आवडते काम. नुकत्याच तारुण्यात पदार्पण केलेल्या तिच्या पहिल्या प्रेमाच्या भावना अभ्यासासोबतच रमली होती ती त्याच्यात. तिची 10वी झाली. सम्राट विक्रमने त्यांच्या पुढच्या शिक्षणासाठी कॉलेज सोडले आणि तिला त्यानंतर तो कधी दिसलाच नाही. त्यांच्याच आठवणीत ती तिचे समोरचे शिक्षण घेऊ लागली. पण म्हणतात ना, आयुष्यातील प्रत्येक दिवस सारखा नसतो. कधी कशा प्रकारे तुमच्या आयुष्याला कलाटणी मिळेल सांगता येत नाही. तसेच काहीसे रवीनासोबत झाले आणि ती कधी कशी दुसऱ्याच्या हातची बाहुली झाली तिलाही कळले नाही. भूतकाळ. रवीनाची 10वी झाली. सम्राट विक्रमने त्यांच्या पुढच्या शिक्षणासाठी कॉलेज सोडले आणि तिला त्यानंतर तो कधी दिसलाच नाही. त्यांच्याच आठवणीत ती तिचे समोरचे शिक्षण घेऊ लागली. पण म्हणतात ना, आयुष्यातील प्रत्येक दिवस सारखा नसतो. कधी कशा प्रकारे तुमच्या आयुष्याला कलाटणी मिळेल सांगता येत नाही. तसेच काहीसे रवीनासोबत झाले आणि ती कधी कशी दुसऱ्याच्या हातची बाहुली झाली तिलाही कळले नाही. 12वीचे वर्ष रवीनाने स्वतःला अभ्यासात झोकून दिले. कारण यानंतरच तिचे भविष्य ठरणार होते. 12वीच्या अभ्यासाव्यतिरिक्त नीट, JEE, AIEEE ची ती प्रिपरेशन करत होती. सुवर्ण आत्याने तिच्यासाठी ऑनलाईन क्लासेस लावून दिले होते. सुवर्ण आत्या खूप प्रेमळ आणि तेवढेच समजदार. त्यांचे मिस्टर काही वर्षापूर्वीच वारले होते. त्यांची 2 मुलं, मोठा मुलगा दिनकर, त्याचे लग्न झाले होते, तर लहान मुलगा भास्कर. आत्याची कपड्यांची दुकाने होती. त्यांच्याकडे पैशाची काही कमी नव्हती. पण मुलांना मात्र शिक्षणात रस नव्हते. दिनकर आणि त्याची बायको आत्याला बिझनेसमध्ये मदत करायचे. पण भास्कर मात्र उडाण टप्पू होता. ना त्याला अभ्यासात रस ना धंद्यात. आत्या दिनकर त्याला समजावून थकले होते. पण सकाळी उठले की त्याचे 3-4 खालीपिली मित्रांसोबत उनाडक्या करत फिरायचा. फक्त जेवायला आणि झोपायला घराची तेवढी आठवण यायची.
आपली मुलं तर नाही शिकू शकली, पण आपल्या भावाची मुलगी शिकून मोठी व्हावी आत्याची इच्छा होती, म्हणून वाटेल तेवढा पैसा खर्च करायला तयार होती आत्या. रवीनाला अभ्यासासाठी आवश्यक सगळ्या वस्तू त्याने तिला दिले होते. रवीनाच्या 12वीच्या एक्झामसाठी 3 महिने उरले होते आणि अशातच अत्यंत दुःखद घटना घडली. दुकानातून परत येत असताना वाटेत आत्याचा अपघात झाला आणि त्या अपघातात आत्या गेल्या. रवीनावर जणू दुःखाचे डोंगर कोसळले. 5-6 वर्षापासून ती आत्याकडे राहायची. त्यांनी कधीच तिला तिच्या आईबाबाची आठवण येऊ दिली नाही. खूप प्रेम करायच्या त्या तिच्यावर. एवढंच काय तर वीणाचे शिक्षण पूर्ण झाले की तिचे लग्नही त्याच लावून देणार होत्या. म्हणजे तिची सगळी जबाबदारी आत्याने स्वतःवर घेतली होती. आत्याच्या अचानक जाण्याने रवीनाचा सगळ्यात मोठा आधार तिच्या डोक्यावरून नाहीसा झाला. ती पोरकी झाली होती. आता ती कुठे राहणार, समोरचे शिक्षण कसे घेणार हाही प्रश्न उभा झाला होता. दिनकर त्याच्या वाईफसोबत दुसरीकडे राहायचा. आता फक्त रवीना आणि भास्कर दोघेच होते. आत्याची 13वी झाली. नागसेन दादा, आता पुढे काय करायचे ठरवलेस? रवीनाला गावाला घेऊन जाणार की हॉस्टेलला ठेवणार? एका नातेवाईकाने विषय छेडले. त्यावर बाबा विचारात हरवले. मलाही काही कळत नाही आहे. रवीनाचे 12वीचे वर्ष आहे. तिची परीक्षाही जवळ आली. 2-3 महिन्यासाठी तिचा पूर्ण वर्ष वाया जाईल. तसेही भास्कर, रवीना लहानपणापासून एकत्र वाढले. बहीण भाऊ सारखे नाते आहे त्यांच्यात. आणि ताई गेली म्हणून तिचे उपकार तर नाही ना विसरू शकत. भास्कर एकटाच पडेल. निदान रवीना इथे राहिली तर त्याच्याही खाण्यापिण्याची सोय होऊन जाईल आणि रवीनाचे शिक्षणही पूर्ण होतील. रवीनाचे बाबा बोलले, हे बघ नागसेन, तू म्हणतोस तेही बरोबर आहे, पण एका तरुण मुलासोबत एक तरुण मुलगी कशी राहू शकते? उद्या जाऊन काही कमी जास्त झाले तर? एका नातेवाईकाने प्रश्न केला. तसे नागसेनने घाबरतच कुंदाकडे पाहिले. त्याही सुन्न झाल्या होत्या. आपली हुशार मुलगी थोडक्याने मागे पडेल वाटून गेले. सगळे रवीनाच्या आईबाबाला रवीनाला गावाला सोबत घेऊन जायला बोलत होते, पण आईबाबाच ते स्वार्थी झाले आणि 2-3 महिन्याचा प्रश्न समजून रवीनाचे शिक्षण पूर्ण झाले की नेऊ बोलून शांत झाले. यावर नातेवाईकही काही बोलले नाही. सगळे सोपस्कार उरकून आलेली पाहुणे निघून गेली. काही दिवस थांबून रवीनाचे आईबाबाही निघून गेले. रवीनाने परत स्वतःला अभ्यासात झोकून दिले, पण आता आत्या नसल्याने घराची जबाबदारी तिच्यावर आलेली. घरातील कामं, स्वयंपाक, बाजारातून भाजी, किराणा आणणे, सगळी कामं तिलाच करावी लागायची. भास्करला मात्र विशेष फरक पडला नाही. रवीना बनवून ठेवायची आणि तो फक्त आयती गिळायचा. तिने कधी त्याच्याकडे लक्ष दिले नाही. अशाच एके रात्री रवीना अभ्यास करतच झोपी गेली. पोटावर पुस्तक पालते राहिले. भास्कर नेहमीप्रमाणे उशिराच घरी आला, पण आज नशेत होता. त्याला बोलणारे, रोखणारे कोणी नाही, म्हणून तो दिवसेंदिवस विक्षिप्त वागायचा. एवढ्यात तर दारू, सिगरेटचे नवीनच व्यसन जडले होते. रवीना, काहीतरी खायला आण. भास्कर सोप्यावर फतकल मांडून रवीनाच्या रूमकडे बघत मोठ्याने आवाज देऊ लागला. त्याचा आवाज ऐकताच नुकतेच डोळा लागलेली रवीना खडबडून जागी झाली. तिने लगेच बुक बंद केले. अंगावर ओढणी घेऊन ती लगेच किचनमध्ये गेली. थंड झालेले जेवण ती गरम करू लागली. भास्कर फ्रेश व्हायला म्हणून बाथरूमच्या दिशेने जाऊ लागला, तसे त्याची नजर पाठमोऱ्या उभ्या रवीनाकडे गेली. तो हळूवार पावले टाकत किचनच्या दारात उभा होत एकटक तिला निहाळू लागला. गोऱ्या रंगाची ती, अंगावर साधासा पॅरेट ग्रीन कलरचा सलवार सूट, कमरेभोवती गुंडाळलेली ओढणी, तिचे काही कर्ली केस तिच्या गालावर रिंगाडत होते. जेवण गरम करत ती मध्येच हातात पुस्तक पकडून वाचत होती. एखादी महत्त्वाच्या लाईनला हायलाईट करून घेत होती. भास्करवर मात्र तिच्या सौंदर्याची भुरळ पडली. दोघे सोबतच लहानाचे मोठे झाले, पण त्याने कधीही तिला चुकीच्या नजरेने पाहिले नव्हते. पण आज नशेत असलेल्या त्याला चांगले वाईट काही कळलेच नाही. तो हळूवार पावले टाकत रवीनाजवळ गेला. तू फ्रेश होऊन ये, मी प्लेट तयार करते. त्याला किचनमध्ये आलेले बघून रवीनाने लगेच हातातील बुक बाजूला ठेवले. गॅस बंद करून तिने एक प्लेट काढून त्यात जेवण वाढू लागली. पण भास्कर तो एकटक तिला निहाळत होता. डोळ्यातून जणू वासना टपकत होती. तिचे ते वळणदार शरीर यष्टी, तिचे ते रसिले स्ट्रॉबेरीसारखे लाल
चुटूक ओठ त्याला स्वतःकडे आकर्षित करत होते. तिला काही कळायच्या आतच त्याने तिला मागून मिठीत भरले. काय करतोस तू? रवीनाने घाबरून त्याला धक्का दिले. ए रवीना, किती सुंदर आहेस तू. आजवर मी कधी तुझ्याकडे या नजरेने पाहिले नाही, पण आज तुझ्यावरून माझी नजर हटतच नाही. भास्करने परत तिला मिठी तोडून घेतले. रवीना शॉक होत त्याला बघू लागली. त्याच्या डोळ्यात फक्त वासना दिसत होती. नाही, हे बघ दादा, तू तू शुद्धीवर नाही आहेस. मी तुझी लहान बहीण आहे ना. असं काही चुकीचे विचार मनात आणू नकोस. रवीना त्याला दूर करण्याचा प्रयत्न करत घाबरून बोलली. मी तुझा दादा नाही रवीना, आत्याचा मुलगा आहे आणि आत्याच्या मुलासोबत तर लग्न होतात ना. मला तू हवी आहेस रवीना. अगं, आपल्यात काही झाले तरी कोणाला काही कळणार नाही, बोलून भास्करने तिला बाहूत जखडून घेतले. रवीनासाठी हा खूप मोठा धक्का होता. जी मुलगी त्याला दादा म्हणायची, आज त्याच्या तोंडून असे शब्द ऐकून तिला तर विश्वासच बसला नाही. म्हणजे या समाजात नाते फक्त बोलण्यापुरते आहे का? तिच्या मनात विचार चमकून गेला. रवीना त्याच्या मिठीतून सुटण्याचा प्रयत्न करू लागली, पण त्याची पकड घट्ट होती. त्याहून त्याचे वाईट हेतू मजबूत होते. त्याचे हात रवीनाच्या स्त्रीसुलभ देहावर विसावले आणि रवीना घाबरली. प्लीज सोड, हे चुकीचं आहे. कोणी आहे का? प्लीज वाचवा. रवीना आता ओरडायला लागली. तसे भास्करने तिच्या तोंडावर त्याच्या हाताचा पंजा ठेवून तिचे तोंड बंद केले. मी तुला शांततेत समजावले तर कळत नाही का? तसेही कितीही ओरडलेस तरी तुझा आवाज ऐकायला इथे कोणी नाही. तू गप्प राहिलेस तर आपल्यात काही झाले ते कोणाला कळणार नाही. त्यामुळे चुपचाप मला साथ दे, खूप मजा येईल. तिला ओढतच तो तिच्या रूममध्ये घेऊन गेला. त्याने तिला धक्का देऊन तिला बेडवर पाडले. लगेच तिचा पैजामा ओढून काढले. पाठोपाठ तिची कुर्ती अंगावेगळी केली. रवीना रडतच त्याला विनवू लागली, त्याला विरोध करू लागली, पण त्या वासनेने चूर झालेल्या भास्करवर काही फरक पडला नाही. त्या रात्री त्याने रवीनाच्या नाजूक शरीराचे जणू लक्तर तोडले होते. ज्याच्यावर विश्वास ठेवून तिच्या आईबाबांनी तिला कोल्हापूरमध्ये ठेवले, आज त्यानेच तिच्या अब्रूची धिंड काढली होती. तो तृप्त होऊन तिच्या बाजूला पडून राहिला तर रवीना अंगावर कपडे चढवून त्याला रडतच बघू लागली. शेजारीच तिची पुस्तकं पडून होते. कुठे पुस्तकाच्या जगात रमलेल्या तिला असेही भोग भोगावे लागेल तिने कधी विचारही केले नव्हते. तिने थरथरत्या हाताने पुस्तकं गोळा केली. पाणावलेल्या डोळ्यांनी एकटक त्या पुस्तकांकडे बघत होती. अक्षर धुसर दिसू लागले. ती अधाशासारखी फक्त पुस्तकाची पान पलटू लागली. भावना अनावर होऊन तेच बुक्स छातीशी कवटाळून ते मोठमोठ्याने रडायला लागली क्रमशः. तर आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लवकरच भेटू पुढील भागात. नमस्कार.